मी पी ए गवळी, वनरक्षक अजिंठा, वन विभाग, छत्रपती संभाजीनगर. आज मी आपल्याला NWPC 2023 या डाटा कलेक्शन ॲपमध्ये जर एखादा प्लॉट नॉट ॲप्लिकेबल असेल, म्हणजेच आपल्या नियत क्षेत्रातील एखादा प्लॉट अति उतारावर मोठ्या दरीत जाण्यास अडथळा आहे असेल, किंवा तो प्लॉट सापडला नाही, परंतु म्हणजे त्या ठिकाणी आपल्या त्या प्लॉटचा आपला संपर्क झालाच नाही, सापडला नाही, किंवा दुरूनच आपल्याला तो दिसतोय परंतु आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, तर त्या प्लॉटला नॉट ॲप्लिकेबल करताना आपल्याला कोणकोणते प्रपत्र भरायचे आहे. तर तो प्लॉट नॉट ॲप्लिकेबल असल्या कारणामुळे आपल्याला फक्त प्रपत्र 1 आणि प्रपत्र 2 बाकीचे ब्लर होऊन जातात. त्यामुळे मी हे 2 प्रपत्र किंवा ही प्रोसेस कशा पद्धतीने आपल्याला प्रपत्र भरायचे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण आपल्या नियत क्षेत्रात शक्य होईल त्या प्लॉटच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन हे प्रपत्र भरायचे आहे. तर चला आपण सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण आपलं ॲप्लिकेशन लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपण आपला जो ID आहे तो प्लॉट ID या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे. तर मी इथे फिलअप करून घेतले आहे. तर ओपन झाल्यानंतर आपण गेट डायरेक्शन म्हणजे त्या प्लॉटच्या ठिकाणी गेल्यानंतर जर आपल्याला तो प्लॉट जेवढ्या जवळ जाता येईल तेवढ्या जवळ जायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्टार्ट डाटा एंट्रीवर जायचं आहे. ते ओपन केल्यानंतर आपण आपले जे आहे कॅप्चर प्लॉट इमेजेस म्हणजे आपण तिथले रीडिंगवर क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण त्या ठिकाणचे सेंटरमध्ये म्हणजे जेवढ्या जवळ जाऊ त्या जवळ जाऊन सनी आपल्याला त्या दिशेकडं म्हणजे त्या ज्या ठिकाणी आपण जेवढ्या जवळ जाऊ त्या ठिकाणी जाऊन आपल्याला हे 4 फोटो घ्यायचे. ते फोटो घेताना एक सेंट्रलचा घ्यायचा आहे, त्याच्यानंतर प्लॉट नंबर म्हणजे 0 डिग्रीवर एक घ्यायचा आहे, 120 डिग्रीवरती एक घ्यायचा आहे आणि 240 डिग्रीवरती एक घ्यायचा आहे. आणि ते झाल्यानंतर आपण सेव्ह इन्फॉर्मेशन म्हणायचे आणि बॅक जायचं आहे. बॅक गेल्यानंतर आपल्याला प्लॉट अप्रोच फॉर्म नंबर 1 ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये फिलअप करायचं आहे. ते फिलअप करत असताना आपल्याला काय करायचं आहे, आपलं बघून घ्यायचं आहे. स्टेट कोड, डिस्ट्रिक्ट कोड, फॉरेस्ट डिव्हिजन, मॅप शीट नंबर आणि ग्रीड कोड, रेंज आणि बीट नेम आणि कंपार्टमेंट. मग आपल्याला काय करायचं आहे, आपलं आता नॉट ॲप्लिकेबल असल्यामुळं आपण काय करायचं आहे, सॅम्पल प्लॉट व्हिजिट म्हणजे त्याच्या जवळ गेलो आपण. त्याच्या जवळ गेलो म्हणजेच काय, भेट दिली, वर्णन केले, परंतु उंच उतार अडथळा असल्यामुळे आपण कोड नंबर 2 सिलेक्ट करणार आहे. आणि त्याच्यानंतर हे बघा, हे स्पेसिस कोड वगैरे याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर हे ओपन होत नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला तिथले लॅटिट्यूड वगैरे ते टाकायचे. तर आपण ज्या ठिकाणी आहे किंवा त्या प्लॉटची लॅटिट्यूड या ठिकाणी आपल्याला टाकायचे, त्याच्याशिवाय ते पुढे जात नाही. तर आता आपण या प्लॉटची इथले लॅटिट्यूड टाकून घेणार आहे. याच्यामध्ये आपल्याला पॉईंट द्यायचा नाही. आपले म्हणजे जे आहे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड हे 8 अंकामध्ये म्हणजे 8 अंकामध्ये आपल्याला ते भरायचे आहे. तर आता हे बघा, या ठिकाणी आपण इथं क्रू लीडरचे आपण हे करून घेणार आहे आणि याला आपण डिव्हिजन कोड निवडून घ्यायचा. ओके, आणि सेव्ह म्हणायचं. हे बघा, अशा पद्धतीने सेव्ह डाटा सक्सेसफुली. बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर हे बघा, सर्व फॉर्म बघा, फॉर्म 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे सर्व ब्लर झाले बघा. हे ओपन होत नाही बघा. आपण याला टच केले तरी ते ओपन होत नाही बघा. नॉट ॲप्लिकेबल केल्यामुळे हे एकही ओपन होत नाही. फक्त बघा, प्लॉट नंबर 2 हा रेड आहे. तर आपण आता फॉर्म नंबर 2 ची माहिती आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण भरलेली आहे, तर ती सर्वांना माहिती आहे. तसं मी शॉर्टकटमध्ये फास्ट भरतो, कारण की व्हिडिओ खूप लॉंग होईल, त्याच्यामुळे मी फास्ट भरतो. कशा पद्धतीने भरतो तुम्ही बघा. तर यामध्ये आपण बघा, याच्यात आपल्याला स्टेट कोड, डिस्ट्रिक्ट कोड, त्याच्यानंतर डिव्हिजन कोड वगैरे ही इन्फॉर्मेशन पूर्ण याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. आपलं ग्रेड नंबर, लॅटिट्यूड हे त्या ठिकाणचं आपण चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे बघा, आता आपण लीगल स्टेटस हा फॉर्म फिलअप करताना आपण त्या क्षेत्र जो आपला प्लॉट असणार आहे, जो आपण
त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, परंतु तिथली पोझिशन आपल्याला माहिती पाहिजेत आपल्या बेटातली, की तिथं कुठल्या प्रकारचे झाडं आहे, तिथं कुठल्या प्रकारचा भूभाग आहे, तिथं कुठल्या प्रकारची माती असू शकते, दगड कशी असू शकते, रॉकनेस आहे का काय, हे आपल्याला तिथली इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हाच आपण हा फॉर्म फिलअप करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे. तर आपण लिगल स्टेटसमध्ये आपण ते रिझर्व्ह फॉरेस्ट, लँड यूजमध्ये तिथं झाडोरा जास्त असल्यामुळे आपण डेन्स फॉरेस्ट म्हणू, जर काय नसेल तर त्याला ओपन फॉरेस्ट म्हणा, क्लोज फॉरेस्ट म्हणा, म्हणजे प्रत्येकाच्या नियत क्षेत्रातील ही इन्फॉर्मेशन वेगवेगळी असणार आहे. त्याच्यामुळे ही आशाची अशी न भरता थोडं आपल्या आपल्या नियत क्षेत्राच्या याच्याप्रमाणे ही इन्फॉर्मेशन भरायची आहे. आता मी फक्त भरतोय. म्हणजे ही जे आपलं आपण जे अल्टिट्यूड म्हणतो समुद्र, म्हणजे इथली उंची द्यायची आहे, तर या ठिकाणी आपल्याला आपला जो नोटकॅम कॅमेरा आहे त्या ठिकाणी आपल्याला मीटरमध्ये अल्टिट्यूड दिसते बघा ॲक्युरसीच्या वरती. तर ती आपण एकदा चेक करून घ्यायची. एक वेगळा मोबाईल घ्यायचा, त्या मोबाईलमध्ये इथली अल्टिट्यूड चेक करून घ्यायची, की आपण ज्या ठिकाणी उभं आहे तिथली उंची किती आहे. तर ती उंची त्या ठिकाणी टाकायची आहे. आणि या ठिकाणी बघा आपलं जे त्या क्षेत्राचा उतार आपल्याला माहितीच असेल, की कोणत्या दिशेला, उत्तरेकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे. तर ते आपण तिथं रॉकनेस कशा पद्धतीने आहे, कमी आहे, लो आहे, नो रॉक म्हणजे आहे की नाही आहे, हां, तर हाय मिडियम आहे त्या ठिकाणी. तर तुमची ते प्रत्येकाची. त्याच्यानंतर त्या ठिकाणी ह्युमस ह्युमस म्हणजे काय, की तिथं याचं सेंद्रिय प्रमाण म्हणजे कुजलेल्या फांद्या, पालापाचोळा वगैरे त्याचं प्रमाण कसं असणार आहे. तर तर ते त्या पद्धतीने आपण करायचं, कमी असणार आहे की जास्त असणार आहे. त्याच्यानंतर सॉईल कलर त्या ठिकाणचा कसा असणार आहे, ब्लॅक असणार आहे, ब्राऊन असणार आहे, रेड असणार आहे किंवा अदर आहे, किंवा तिथं सॉईल आहे की नाही आहे. तर आपण ते त्या ठिकाणी आपण ते निवडलं पाहिजे. तर त्यानंतर बघा पुढचं सॉईल कन्सिस्टन्सी, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय निवडायचं आहे माहिती आहे का. तर त्याचा म्हणजे सॉईल कन्सिस्टन्सीमध्ये मातीची सुसंगतता म्हणजे ती कशी आहे, अशी म्हणजे फायबर म्हणजे हाताला चिटकणारी आहे, गुळगुळीत आहे का कशी आहे, ते आपल्याला ती माहिती तिच्यामध्ये ती भरायची आहे. तर मी हे फास्ट भरतोय, कारण की आपण याच्या अगोदर याचा फॉर्म नंबर 2चा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ खूप मोठा झाल्या कारणामुळे तो सेंड होत नाही, म्हणून मी हे फास्ट करतोय. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय फॉर्म नंबर किती नंबरचा आहे, 22 मध्ये आपल्याला काय आहे माहिती आहे का, मातीची पोत. 22 मध्ये आपल्याला कोर्सेस फ्रॅगमेंट्स म्हणजे काय, खडबडीत तुकडे, जे दगड आहे ते दगडाची साईज कशी आहे वगैरे त्या ठिकाणी. तर म्हणजे छोटे छोटे स्टोन आहे का मोठाले आहे का काय, तर ते त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे. सॉईल डीप किती असेल त्या ठिकाणी त्याची घ्यायचं आहे आपल्याला 23 मध्ये. 24 मध्ये सॉईल हे घ्यायचं आहे आपल्याला, इरोजेशन, सॉईल इरोजेशनचं माहिती त्याच्यामध्ये आपल्याला भरायची आहे. त्याच्यानंतर काय, ओरिजिन ऑफ स्टँड 25 मध्ये, म्हणजे काय त्याचे मूळ, म्हणजे ते कशा, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये जे झाडं आहे ते कशा पद्धतीने, म्हणजे बीज उत्पादित एक म्हणजे नैसर्गिकरित्या आहे की नॅचरल फॉरेस्ट ऑफ सीड्स ऑर्गॅन, म्हणजे ते कृत्रिमरित्या आहे की कसं आहे. तर ते आपण आपलं जे जंगल आहे ते नॅचरल फॉरेस्ट ऑफ सीड म्हणजे ते नैसर्गिकरित्या आहे, तर ते ऑप्शन त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 26(2) मध्ये घ्यायचं आहे आपल्याला, क्रॉप कॉम्पोजिशन म्हणजे त्याची रचना कशी आहे, पिकाची रचना कशी आहे. तर ते आता तिथली ते सांगता येणार नाही, आपण तिथं गेलोच नाही, म्हणजे नॉट रिपोर्टेड घेऊ शकतो आपण त्याच्यामध्ये. कॅनोपी, लेअर ऑफ द स्टेप म्हणजे ते ते कॅनोपी, त्याची आपल्याला छताची थर, म्हणजे आपल्याला झाडांची आपली जी आहे खालीवर असते, त्याच्यामुळं किती स्टेपमध्ये 2 स्टोरेज फॉरेस्ट, 1 स्टोरेज फॉरेस्ट म्हणजे माहिती नाही. तर आपले खालीवर असल्यामुळे मी ते 3 अँड मोर
त्याच्यावरती क्लिक करतो. त्यानंतर टॉप ट्री हाईट आपल्याला एक अंदाज येतो. आपण जरी त्या ठिकाणी गेलो नसलो तरी आपल्याला माहिती आहे तर टॉप ट्रीची हाईट किती असेल तिथं, तर आपण अंदाजे तिथलं म्हणजे अंदाज लावल्यापेक्षा म्हणजे आपल्याला आपल्या वन क्षेत्राची आपल्या नेट क्षेत्राची आपल्याला माहिती आहे. त्यानंतर साईज क्लास 29.1 मध्ये साईज क्लास म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, की जे आहे म्हणजे आकार वर्गवारी ठरवायची आपल्याला. तर त्याच्यामध्ये कसे तर बिग स्मॉल टिंबर, तर आपलं स्मॉल टिंबर मिक्स मिक्स साईज क्लास, तर मिक्स साईजचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला 30 आहे. 30 मध्ये काय पुनरुत्पादनाची तीव्रता म्हणजे त्याच्यामध्ये पुनरुत्पादन करणारे 1.7 मीटरच्या रेडियस मध्ये. तर त्याच्यामधले आपल्याला ती माहिती घ्यायची. तर त्या ठिकाणी ते ॲबसेंट आहे, तर ते आपण ते ॲबसेंट लिहिणार. त्याच्यानंतर त्या क्षेत्रावर स्पेसिस अंडर रिजनरेशन म्हणजे त्या क्षेत्रामध्ये नैसर्गिकरित्या वाढणारी प्रजाती कुठल्या आहे, तर त्या नैसर्गिकरित्या म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी स्पेसिस कोड टाकायचा आहे. तर मग त्या ठिकाणी आता इथं सागाची प्रजात नैसर्गिकरित्या वाढलेली, त्याच्यामुळे मी 1164 टाकतो. तुमच्याकडे जे असेल सलाई असेल पळस असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर इंजुरी म्हणजे आता बघा त्यानंतर आपल्याला जायचंय 32 मध्ये म्हणजे इंजुरीज टू क्रॉप ड्यू टू गर्डलिंग म्हणजे काय, पिकाला झालेल्या दुखापती म्हणजे त्याला काही इंजुरी झालेली का, तर त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकायचं. आता तिथं आपण गेलोच नाही म्हणल्यावर काय नॉट रिपोर्टेड, हे पण नॉट रिपोर्टेड. त्याच्यानंतर लुपिंग फॉर द फुडर ETC हे पण आपल्याला काय माहित नाही म्हणजे आपल्याला काय नॉट रिपोर्टेड येणार. फायर इन्सिडन्स नो फायर त्या ठिकाणी फायर लागेल असेल तर ते आपण त्याच्यामध्ये टाकायचे लागलेले आहे किंवा नाही. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी चराई होती की नाही ग्रेझिंग, तर ते आपण टाकायचे. त्याची माहिती त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी टाकायची. चराई होती का, कमी होती का, जास्त होती का, मिडियम होती की होत नाही, किंवा माहीत नसलं तर नॉट रिपोर्टेड. आता इथं होतच नाही तर मग ते तिथं येतोय. आता बघा 37 मध्ये पर्सेंटेज ऑफ अंडर ग्रोथ व्हेजिटेशन, तर याच्यामध्ये बघा आता आपल्याला काय करायचं आहे, 37 मध्ये आपल्याला ते पर्सेंटेज नोंदवायचे आपल्याला कमी वाढणाऱ्या वनस्पतींचं. मग त्याच्यामध्ये कमी वाढणाऱ्या वनस्पती कुठल्या आहे, मग ते 20-25% व्हेरी डेन्स डेन्स मोरडेट म्हणजे तुमच्या म्हणजे त्या ठिकाणी ज्या कमी वाढणार ज्यांची हाईट कमी आहे मग कमी प्रमाणात आहे की नाही आहे, की म्हणजे ते आपल्याला ह्या 60 मीटर म्हणजे चारी प्लॉटच्या रेडियस मधलं म्हणजे 60 मीटरच्या वर्तुळातले आपल्याला ते नोंदवायचे. तर आता आपण त्या ठिकाणी गेलो नाही म्हणून आपल्याला ते माहिती नाही म्हणून आपण नॉट रिपोर्टेड किंवा नॉट ऍप्लिकेबल म्हणू. त्यानंतर आपल्याला 38 38 मध्ये आपल्याला गवत म्हणजे काय प्रेसेन्स ऑफ द ग्रास म्हणजे गवताचे आपल्याला काय त्या ठिकाणी त्याचं प्रमाण किती त्या क्षेत्रामध्ये 60 मीटरच्या रेडियस मध्ये आपल्याला काय करायचं आहे की गवताचं प्रमाण किती आहे म्हणजे त्या 60 मीटरच्या वर्तुळामध्ये गवताचं प्रमाण कमी आहे, डेन्स आहे, मॉडरेट आहे म्हणजे ॲबसेंट आहे की नाही आहे. तर आता आपण त्या ठिकाणी गेलो नसल्या कारणामुळं तर आपण तिथं नॉट रिपोर्ट करू शकतो म्हणजे आपण तिथं गेलोच नाही म्हणून आपल्याला माहिती नाहीये तिथं गवत किती प्रमाणात येतात. त्याच्यानंतर काय प्रेसेन्स ऑफ द मोस्ट अकॉर्डिंग इन्व्हेस्ट स्पेसेस म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी सर्वाधिक आढळण्या आक्रमक प्रजाती. आता आपण त्या ठिकाणी गेलोच नाही म्हणजे आपल्याला तिथं आक्रमक प्रजाती आहे किंवा नाही हे माहिती नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. त्यानंतर यालाही आपल्याला नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. एक्स्टर्न ऑफ मोस्ट अकॉर्डिंग इन्व्हेस्ट स्पेसेस यालाही आपल्याला नॉट रिपोर्टेड किंवा नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. त्याच्यानंतर एक्स्टर्न ऑफ द सेकंड मोस्ट अकॉर्डिंग म्हणजे पुन्हा दुसरी जी आक्रमक प्रजाती आहे त्याला पण आपल्याला माहिती नाही नॉट ॲप्लिकेबल करायचं आहे. त्याच्यानंतर बांबू डेन्सिटी बांबू तिथं आहेच नाही, आपण गेलोच नाही म्हणजे तिथं बांबू आहेच नाही त्याच्यामुळे नो बांबू किंवा नॉट रिपोर्टेड म्हणायचं त्याला. त्याच्यानंतर बांबू क्वालिटी नॉट रिपोर्टेड. त्याच्यानंतर बांबू फ्लावरिंग नॉट रिपोर्टेड. त्याच्यानंतर बांबू रिजनरेशन नॉट रिपोर्टेड. त्याच्यानंतर प्लांटेबल म्हणजे आपण त्या ठिकाणी गेलोच नाही म्हणून आपल्याला माहित नाही म्हणून आपण नॉट रिपोर्टेड किंवा नॉट ॲप्लिकेबल म्हणू शकतो. त्यानंतर डिस्टन्स ऑफ द प्लॉट म्हणजे इथून अंदाज लावून आपण त्याचं डिस्टन्स घ्यायचं की आपल्याला कळतं की ते किती अंतरापर्यंत तो प्लॉट आहे आणि रोड किती अंतरापर्यंत आहे, तर ते आपण त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. टाईप ऑफ वॉटर बीड म्हणजे त्या ठिकाणी वॉटर अवेलेबल आपल्याला तेवढं तर माहीत राहतं ना की आपल्या त्या ठिकाणी त्या क्षेत्राच्या आसपास आहे का.
वॉटर बिड्स इन व्हिजिट म्हणजे त्या ठिकाणी आहेच नाही म्हणजे नॉट अवेलेबल. जर असेल तर ते टाकायचं, नसेल तर नॉट अवेलेबल करायचं. त्यानंतर डिस्टन्स ऑफ रिव्हर म्हणजे त्या ठिकाणी नदी वगैरे किती अंतरावर असेल ते आपल्याला त्या ठिकाणी ते त्या प्लॉटपासून ते अंतर त्या ठिकाणी ते निवडायचं आहे. त्यानंतर बायोमेट्रिक म्हणजे आपल्याला आता ते माहीतच नसल्यामुळे आपण तिथं नॉट रिपोर्टेड त्या ठिकाणी गेलोच नाही. नॅचरलचं कसं आता नॉट रिपोर्टेड त्याला बी आपण नॉट रिपोर्टेड करायचं, तारीख आली तर इथं घनता आपल्याला कळतीच तिथून सनी किती जास्त प्रमाणात झाडं आहे की किंवा ते त्याच्यावरून सनी सॉइल क्वालिटी माहीत नाही आपल्याला, तिथं गेल्यावरच कळल. त्याच्यामुळे आपण ते हे करायचं. आणि ही फॉर्म फिलअप झाल्यानंतर आपण याला सेव्ह म्हणायचं. सेव्ह म्हणल्यानंतर हे बघा डाटा सेव्ह अँड सक्सेसफुली असं मेसेज येईल आणि बॅक जायचं. बॅक गेल्यानंतर हे बघा असं आपल्याला हे बघा नॉट ॲप्लिकेबल झाल्यानंतर हे 3 प्लॉट ग्रीन झाले, बाकीचे ब्लर झालेले बघा. तर ही नॉट ॲप्लिकेबल. जर आपल्याला एखादा प्लॉट आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, या अति उतारावर आहे, एखाद्या दरीत आहे, एखाद्या याच्यामध्ये आहे की खूप मोठ्या प्रमाणात अडथळे, त्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही, तर नॉट ॲप्लिकेबल करण्याची ही प्रोसेस आहे. धन्यवाद.